नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांची पेन्शन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपयाप्रमाणे मे महिन्याची पेन्शन मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आणि कालपासून म्हणजे 29 मे पासून जे दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी जून महिन्याची पेन्शन वाटप सुरू झालेली आहे। तर यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की 3 ते 4 महिन्यापासून जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत ज्यांना मार्चमधील जो GR आला होता त्या GRमुळे टेम्पररी दिव्यांग बांधवांना या योजनेतून वगळण्यात आलेलं होतं आणि पेन्शन त्यांची थांबवण्यात आलेली होती, त्यामुळे त्यांना पैसे मिळत नव्हते। परंतु मित्रांनो, या महिन्यात टेम्पररी दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले आहे। आपण मागे सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता की जे टेम्पररी दिव्यांग बांधव आहेत त्यांनी काही कागदपत्रे ही आपल्या तहसील कार्यालयात जमा करायची आहेत। तर ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमा केली त्या टेम्पररी दिव्यांग बांधवांना पैसे मिळालेले आहेत। तर मग मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की पेन्शन वाटप सुरू होऊन आता हा दुसरा दिवस आहे दिव्यांग बांधवांसाठी। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे मिळालेले आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता, सर्व दिव्यांग बांधवांना 29 तारखेला पैसे मिळालेले आहेत। ही सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। अनेक दिव्यांग बांधवांनी आपल्याला फोन मेसेज करून सांगितलेले आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये 2,500चे मानधन जमा झालेले आहे। तुमच्या खात्यातही मानधन जमा झाले आहे का? एकदा तुमचे बँक खाते किंवा पासबुक नक्की तपासा आणि मानधन जमा झाले असल्यास कमेंटमध्ये आले असे लिहा। अजून आले नसेल तर नाही आले असे कळवा। आपल्या एका कमेंटमुळे इतर दिव्यांग बांधवांना ही माहिती मिळण्यास मदत होईल। त्यामध्ये तुमची रक्कम, जिल्हा, तालुका सुद्धा टाका आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। मित्रांनो, आता या ठिकाणी आपण हे सर्व बघितलेले आहेत, स्क्रीनशॉट बघितलेले आहेत। आधी आपल्याला अशा पद्धतीने हा मेसेज या ठिकाणी आलेला होता पोर्टलवर आणि तो पोर्टलवरचा मेसेज गेल्यानंतर 28 तारखेला पैसे लाभार्थ्यांना मिळाले आणि दिव्यांग बांधवांना जे पैसे मिळालेले आहेत ते जून महिन्याचे। तर या ठिकाणी GR आलेला होता बघा, हा या GRनुसार हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तसेच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा GR 126 कोटी आणि 10,50,00,000 एवढे पैसे आलेले होते। त्यानुसार हे वाटप सुरू झालेले आहे। तर त्यामध्ये टेम्पररी दिव्यांग बांधवांना सुद्धा जमा झालेले आहे। ज्या दिव्यांग बांधवांचे पैसे जमा झाले नसेल त्यांनी त्यांचं UTID कार्ड घेऊन जायचं आहे, तसेच आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे आणि त्याची नोंदणी तहसील कार्यालयात करून घ्यायची आहे। आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। बँक खाते DBT नसेल तर ते DBT करून घ्यायचं आहे। तसेच मित्रांनो, हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखलासुद्धा आपल्याला तहसील कार्यालयात जमा करायचा आहे। तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करा आणि पैसे मिळाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणखी काही अडचण असेल तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। अशा प्रकारची ही आनंदाची बातमी आहे। आणि ज्या दिव्यांग बांधवांचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला असतील, तसेच ज्येष्ठ नागरिक असेल, इतर निराधार असतील, त्यांचे पैसे हे 3 ते 4 दिवसात आपल्याला 2 ते 3 तारखेपर्यंत मिळून जातील। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।